गावातल्या विकास कामासाठी काही जमीन ग्रामपंचायतला पाहिजे, त्याला सार्वजनिक हक्क समितीच्या माध्यमातून त्याला पट्टे मागितलेले आहेत। असे अनेक प्रकरण तिथं पेंडिंग आहे। आणि असं असताना आता माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर या ठिकाणी एक जो संभ्रम निर्माण झालेला आहे, त्या संभ्रमाबद्दलची एक स्पष्टता यावी यासाठी आम्ही हे लक्ष या ठिकाणी लावलेली आहे। अगर माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे आणि तो निर्णय आमच्या पूर्व विदर्भाच्या विकासासाठी अडसर पडत असेल तर त्या ठिकाणी पुनर्याचिका आपण टाकणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अतिक्रमणाखालील क्षेत्राचा विचार केला 27,507 हेक्टर भाऊ आणि वनेत्तर वापराकरता क्षेत्र जे आहे ते 26,672 हेक्टर आहे। आणि मग यामध्ये जे तुकडे तुकडे आहेत वनीकरणाचे, म्हणजे 3 एकर 4 एकर तिथे वनीकरण होऊ शकत नाही, पण ते वनाच्या नावाने महसूलच्या नावाने महसूल वन असं दाखवलं आहे आणि ते पण प्रोटेक्टेड आहे, ते हस्तांतरण करता येत नाही पण वापरता येतं। त्यामुळे ते आहे 32,229 हेक्टर। माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल हा त्या ठिकाणी जो आला आहे त्यामध्ये आपण 4-5 अत्यंत महत्त्वाच्या विषयाला समोर जातो आहे। जे अलॉटेड आहे, अलॉटेडला तर काही प्रश्न नाही, सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की ते तातडीनं त्यांना ते अलॉटमेंट क्लिअर करा। 3 हेक्टरपेक्षा कमी जे क्षेत्र आहे ज्याला आता आपल्याला प्रोटेक्टेड फॉरेस्ट घोषित करा, म्हणजे ते वापरता येईल पण त्या ठिकाणी हस्तांतरण करण्याची गरज नाही असा तो त्या ठिकाणी 3 हेक्टरपेक्षा म्हणजे मोठं क्षेत्र आहे। 1996 पूर्वी जे अतिक्रमण झाले आहे त्याची यादी तयार करून त्या ठिकाणी केंद्रीय पर्यावरण मंत्री केंद्रीय वन विभागाला पाठवायची आहे। 1996च्या पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरता, कारण त्यांना प्रोटेक्ट केलं आहे। आणि मग 1996 नंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये जे काही क्षेत्र आहे त्याकरता त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी हे क्षेत्र जे काही क्षेत्र आहे त्याचा पूर्ण प्रोफार्मा तयार करून तो प्रोफार्मा आपण पाठवला आहे केंद्रीय वन विभागाकडे। कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांना माहिती पाहिजे आहे ती फॉर्मॅटमध्ये माहिती देणं सुरू झालं आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं 1 महिन्याच्या आतमध्ये 96 नंतरचे हे जे अतिक्रमण आहे जे आत्ता त्या ठिकाणी थोडा कन्फ्युजनमध्ये आहे।